नमस्कार. मी डॉक्टर स्वाती. हडपसरच्या आयुर्वेद महाविद्यालयामधनं बाहेर पडल्याला आता 25 वर्ष पूर्ण झाली आणि या प्रवासात अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. जसा माझा प्रवास तसा माझ्या मित्रमैत्रिणींचा पण तो प्रवास आहेच. आणि जेव्हा ह्याच्याकडे बघायला लागले तेव्हा कळलं की यांच्या दिशा आणि वाटा खूप विस्तारलेल्या आहेत आणि मग त्या सगळ्यांसमोर आणण्याची तयारी मी चालू केली. माझी वर्गमैत्रीण डॉक्टर सोनाली, नमस्कार. डॉक्टर सोनाली साळुंखे शिंदे. शिक्षण संपल्यानंतर पुण्यात केरळ आयुर्वेद चिकित्सालय, मग देश विदेशांमध्ये आयुर्वेदाचं शिक्षण, प्रचार प्रसार आणि त्यानंतर आईवडिलांच्या म्हणजे विलासराव साळुंखे आणि कल्पनाताई साळुंखे यांच्या संस्कारांनी प्रेरित होऊन पाणी पंचायत हे रोपटं मोठं करण्याची तिची धडपड. आता पहा, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ह्या देवीची सगळी रूपं मला तिच्यात दिसतात. आणि अजून एक रूप तिचं मला दिसतं ते म्हणजे अमृता. त्याचं कारण म्हणजे पाणी म्हणजे अमृत. आणि बऱ्याच गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करताना तिचं हे रूप अमृता हे पण समोर येतं. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं नाव पण तेच, अमृता. आता तिच्याकडनंच ऐकूया तिचा प्रवास. सोनाली, तुझं शिक्षण किंवा आईबाबांनी तुम्हाला समाजाभिमुख करण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा समाजातल्या सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केलं, कुठली स्वप्न बघायला सांगितली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला धारिष्ट दिलं आणि हे करताना आलेल्या अडचणी, तारांबळ आणि त्याच्यातनं कसे मार्ग काढलेस हे आम्हाला आज तुझ्याकडनं ऐकायचं आहे. तर नमस्कार. मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि स्वातीचे खूप खूप धन्यवाद की ती आज माझी मुलाखत घेतेय आणि हा विषय सगळ्यांसमोर मांडता येतोय. तर माझं शिक्षण हे हडपसरला झालं, साधना विद्यालयमध्ये. आईबाबांची इच्छा होती की मुलांनी मराठी शाळेतच जायला पाहिजे. मला आठवतं की आमचे जे इतर भावंडं होती, मामांची मुलं, काकांची, ते सगळे इंग्लिश मीडियममध्ये जायचे. पण बाबांनी आम्हाला साधना विद्यालयामध्ये घातलं आणि नक्कीच त्याचा पुढं फायदा झाला आम्हाला. तेव्हा कळालं नाही, तेव्हा वाईट वाटायचं, अरे बापरे हे सगळे इंग्लिश शाळेत जातात, आपण मराठी शाळेत जातो. पण खूप त्यामुळं शिक्षण होत असताना घरामध्ये पण संस्कार घडत होते. कारण माझा जन्म 72चा आणि दुष्काळ पडला होता 1972मध्ये. महाराष्ट्रात सगळ्यात भीषण दुष्काळ होता. तोपर्यंत बाबांचा बिझनेस सेट केला होता बाबांनी. म्हणजे त्यांनी ॲक्युरेट इंजिनिअरिंग कंपनी सुरू केली होती. ती पण खूप कष्ट करून बाबांनी हे सगळं सुरू केलं होतं. कारण त्यांच्या घरात पण काही बॅकग्राऊंड नव्हती बिझनेसची. त्यांचे वडील आजोबा आर्मीमध्ये होते आणि बाबांनी हा पुण्यामध्ये खूप कष्ट करून हा उद्योग सुरू केला. आणि 72मध्ये आईचं आजोळ कोथळे म्हणून पुरंदरमधलं गाव होतं. आजही लोक मला बरेचदा विचारतात की तुम्ही पुरंदरचे आहात का. तर बाबा तसे सांगलीचे, त्यांचं मूळ गाव सांगली, पण कार्यक्षेत्र म्हणलं तर त्यांनी आपलं सगळं आयुष्य पुरंदरसाठी वाहून घेतलं. कारण पुरंदर हा असा काही भाग आहे की जिथं पाऊसच कमी पडतो. त्यामुळं तिथं चॅलेंजेस खूप आहेत आणि 72च्या दुष्काळात बाबांनी ते पाहिलं. खरं तर आईला पण सामाजिक कामाची खूप आवड होती आणि आईचा आजोळ कोथळे पुरंदरमधलं गाव, आणि तिथं फराळ वाटप करायला आईबाबा गेले आणि मग त्यांनी ते पाहिलं आणि मग बाबांचं आयुष्यच बदललं. म्हणजे सुटाबुटात फिरणारे बाबा पूर्ण खादी घालायला लागले आणि त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. आणि मग आमच्या घरामध्ये पाणी हाच एक विषय असायचा. म्हणजे डायनिंग टेबलवर आम्हाला आठवतं की लहानपणी आम्ही गप्पा मारायचो आणि बाबा आम्हाला विचारायचे शाळेबद्दल, ह्याच्याबद्दल. पण नेहमी कुठल्या गावात गेले आणि पाण्याचा काय प्रश्न आहे. आणि त्या काळी तर खूप भीषण परिस्थिती होती, कुठेही इलेक्ट्रिसिटी नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं मोठं काम उभं केलं. तर बाबांचा एक, ते इंजिनियर होते, त्यामुळे त्यांना प्रत्येक ह्याच्या मुळात जाण्याची, खोलात जाण्याची त्यांची वृत्ती होती आणि ते लोकांना बोलतं करायचे आणि सोल्युशन्स हे लोकांकडेच असतात.
आपण कुठेतरी बसून लोकांसाठी सोल्युशन काढणं हे ते म्हणायचे चुकीचं आहे. कारण आपण त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि अडचणी तेच सांगतात आणि त्याच्यावरचं उत्तर सुद्धा तेच सांगतात. बरोबर. आणि मुख्य म्हणजे समाजाला एकत्र आणणं हे त्यांच्यामध्ये खूप मोठा तो गुण होता. की सामान्यांसारखं राहायचं, त्यांच्यात बसायचं, बोलायचं. आणि मग पुरंदरमधलं नायगाव हे गाव निवडलं बाबांनी आणि 72मध्ये आम्ही सगळे म्हणजे पुण्यातला बंगला सोडून आम्ही नायगावला राहायला गेलो. आणि माझे भाऊ, मला आठवतं तेव्हा मी खूपच लहान होते की मी वाट बघायची ते सुकडी कधी आणतायत आणि मला खायला मिळते. पण त्यांचं शिक्षण झालं तिथं त्या नायगावच्या शाळेत आणि बाबांनी 5 वर्ष तिथं सतत त्या बॅरन लँडवर अगदी उजाड माळरान होतं 40 एकर. तिथं त्यांनी सगळे प्रयोग केले. सगळ्यात पहिल्यांदा पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा बाबांनी मेसेज दिला आणि तिथं ते 5 वर्षात ते पूर्ण गायरान, तिथं सुंदर ज्वारी, बाजरी, द्राक्षाची बाग होती, गोठा आला आणि पूर्ण बदललं. फळबागा आल्या, एक जंगल तयार झालं, छोटासा पाझर तलाव होता. म्हणजे आम्ही हे सगळं लहानपणी डोळ्यांनी पाहिलं की हा झालेला बदल. आणि नंतर बऱ्याच गावांमधून लोक बाबांना सतत भेटायला यायचे. नंतर आईने हे सगळं पुढे चालू ठेवलं कारण नेहमीच धंदा आणि सामाजिक काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या, तर ह्याला आईने खूप बाबांना साथ दिली. आणि खरं म्हणजे आम्ही म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तशी आई खंबीरपणे उभी राहिली आणि दोन्हीकडची कुटुंब खूप मोठी होती, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या होत्या, पण आईने ते खूप छान हे केलं आणि आम्ही ते सगळं डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळं खूप शिकत गेलो आम्ही त्यांचं आयुष्य बघून. त्यांनी असं काही आम्हाला प्रत्येक वेळी काही असं सांगितलं नाही की तुम्ही असंच करा. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं की तुम्ही काय करा, कुठे जा. की मला आठवतं की आमचे मामा मंडळी पण खूप होते, तर सुट्टीमध्ये आम्ही बॅग भरून मामांकडे जायचो. म्हणजे जे लाड आईबाबांनी पुरू नाही शकले ते आमच्या इतर कुटुंबाने आमची काळजी घेतली. आणि त्यामुळं आणि सगळ्याच कुटुंबाचा ह्या बाबांच्या सामाजिक कामामध्ये खूप मोठा पाठिंबा होता, अजूनही आहे. तर ह्यामुळे एक वेगळी स्ट्रेंथ येते आपल्याला पण, जेव्हा आपल्याला एक कौटुंबिक पण हे मिळतं. तर त्याच्यानंतर मग माझं 10वीपर्यंत शिक्षण साधनामध्ये झालं. 11वी-12वी वाडिया कॉलेजला झालं. आणि मग मी ठरवलं की मला बाबा म्हणायचे तू कंपनीत जा, बघ तू इलेक्ट्रॉनिक्स तुला काही जमतं का. त्या काळी बाबा मला म्हणायचे तू इलेक्ट्रॉनिक इंजिनियर हो. त्यांना फ्युचर माहिती होतं. पण मला अजिबात इलेक्ट्रॉनिक्स, मॅथमॅटिक्स मला अजिबात आवडायचं नाही. मला बायोलॉजी खूप आवडायचं आणि म्हणून मी ठरवलं की आपण, आणि मग आयुर्वेद एक क्षेत्र होतं की ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास होता. आणि दादा गुजर बाबांचे खास मित्र होते, ते नेहमी घरी यायचे आणि मला कॉलेजला ॲडमिशन कोल्हापूरला मिळत होती. पण मग दादा घरी आले होते. दादा म्हणले सोनाली तू थांब, मी तुझ्यासाठी कॉलेज सुरू करतो. म्हणजे दादा कॉलेज सुरू करायच्या प्रोसेसमध्येच होते. आणि मग मी ठरवलं की 1 वर्ष गॅप घेऊया. म्हणजे हा पण एक मोठा निर्णय होता की 1 वर्ष घरी बसायचं. पण तेव्हा मी संस्कृत शिकले, बाबांबरोबर फिरले मी जरा. आणि तेव्हा मला अजिबातच हे नव्हतं की बाबा पुढे जाऊन आपण हे काय पाणी पंचायत बघू किंवा ग्रामगौरव बघू, असं कधीच वाटलं नाही बाबा असताना. म्हणजे मला तेव्हा पण तू आमच्या शिक्षणाची नीव तिथे राखली. आमच्या कॉलेजच्या भूमिपूजनाची पहिली कुदळ मारणारी डॉक्टर सोनाली. त्यामुळे आणि कॉलेजचे दिवस तर आपण 5 वर्ष सगळे बरोबर होतो. त्यामुळं कॉलेज तर एक सुंदरच होतं. आणि मला आठवतं की बाबा खूप इंटरेस्ट घ्यायचे माझ्या सगळ्या, म्हणजे चरक संहिता बाबा पण वाचायचे. आणि कुठले लेख आले असतील, आरोग्याच्या बाबतीत काही आलं असेल तर ती कात्रणं ते नेहमी आमच्यासाठी काढून ठेवायचे. की घाई गडबडीत तुम्हाला पूर्ण पेपर वाचता नाही आला तरी प्रत्येकाच्या आवडीचं काय आहे आणि त्यांना ते माहिती असायला पाहिजे, तर ती कात्रणं नेहमी बाबा कापून ठेवायचे. आणि असे आमच्यावर, आणि खूप लोक यायचे सतत आमच्याकडं. त्यामुळे खूप लोकांशी संवाद व्हायचा. परदेशातून लोक यायचे पाणी पंचायत समजून घ्यायला. आणि प्रत्येक ठिकाणी बाबा आम्हाला घेऊन जायचे. आम्ही म्हणजे असं नाही की लहान आहेत मुलं तर हा त्यांचा विषय नाही, असं कधीच नव्हतं. त्यामुळं हे पाण्याविषयीचे संस्कार होत गेले. पर्यावरण, पाणी, सरकारी काम कसं असतं हे सगळं आम्ही ऐकत असायचो. पण आणि नंतर आयुर्वेद झाल्यानंतर मी प्रॅक्टिस करायचं ठरवलं. तर बाबांनी पहिल्यांदा मी इनलॅक्समध्ये काम केलं 6 महिने. त्यामुळं ॲलोपॅथीचाच जास्त संबंध आला.
मला गायनॅकमध्ये खूप इंटरेस्ट होता. पण त्याच्यानंतर आपलाच क्लासमेट डॉक्टर अजित मंडलेचा तो म्हणाला आपण केरळला जाऊया. आणि मग केरळमध्ये गेल्यानंतर तिथलं आयुर्वेद पाहिलं आणि पिढ्यानपिढ्या आयुर्वेद तिथं प्रॅक्टिस केलं जातं ट्रॅडिशनली. तिथले प्रिपरेशन्स तिथल्या वैद्यांकडनं शिकलो. आणि मग पुण्यात येऊन बाबाच म्हणाले की तुम्ही केरळ आयुर्वेद चिकित्सालय असं नाव द्या, म्हणजे काहीतरी वेगळं हायलाईट होईल. आणि मग त्या नावाने क्लिनिक सुरू केलं. केरळचे पण डॉक्टर श्रीनिवासन नायर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. स्वतः येऊन दर महिन्याला ते यायचे आणि अशा प्रकारे दवाखाना सुरू झाला. आणि त्याच काळात इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद डॉक्टर सुभाष रानडे आणि अविनाश लेले सर यांनी ती स्थापन केली. आम्ही त्याचे मेंबर झालो आणि परदेशातून ओघ सुरू झाला लोकांचा. आपण आज बघतो आपल्याकडे आज आयुर्वेद योग एवढी मोठी शास्त्र आहेत, पण त्याच्याविषयी आपण जास्त जागरूक व्हायला पाहिजे. ती जागरूकता परदेशात आली आहे, लोकांना त्याचं महत्त्व कळालं आहे. आणि मग आम्हाला शिकवण्याचा पण एक्सपिरियन्स सुरू झाला. त्याच्या आधी मी आणि अजितने एक CD पण तयार केली होती एका ऑस्ट्रेलियन कंपनीसाठी. आयुर्वेद अशी कम्प्लीट त्याच्यामध्ये अगदी पूर्ण आयुर्वेदाची माहिती आहे इंग्रजीमध्ये. प्रत्येक कल्प त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन आणि अगदी इंटरॅक्टिव्ह CD आहे, कोणालाही ते शिकायचं असेल. तो पण एक अनुभव चांगला होता. आमचं इंग्लिश पक्क झालं त्यामुळं. आणि त्यामुळं आयुर्वेद हा इंग्लिशमध्ये कसा शिकवायचा ह्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली त्यामुळं. आणि मग बरेच पेशंट्स यायला लागले. सांधेदुखीवर आम्ही मुख्य उपचार करायचो आणि सगळेच आयुर्वेदातले एक जीवनशैली कशी असावी, आहार कसा असावा आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काही होऊ नये, जे आयुर्वेदाचं मुख्य आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं. तर त्याच्यासाठी जास्त काम करावं असं अजूनही मला वाटतं आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी ते जास्त करते की काही होऊ नये ह्याच्यासाठी जर आपण प्रयत्नशील राहिलो. आणि बाबा पण नेहमी म्हणायचे की तू पेशंटकडनं ह्याच्यासाठी फी घेत जा की ते आजारी पडू नयेत म्हणून. म्हणजे असे तुमचे पेशंट तयार व्हायला पाहिजे. आणि आज आपण बघतो की वेलनेस ही एक मोठी इंडस्ट्री झाली आहे की वेलनेसवरती काम करणारे आहेत आणि लोकांमध्ये पण ती जागरूकता आली आहे. एस्पेशली ह्या कोविडच्या काळामध्ये लोकांना आता पूर्ण कळालं आहे की आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि आरोग्यासाठी आपण किती काळजी घेतली पाहिजे. कारण जग बदलतंय. आपण म्हणतोय की 21वे शतक आहे आणि कम्प्युटरचं युग आहे. तर आपण बघतो की 30-40च लोकांचा पाठीचा कणा गेलेला असतो, डोळे हे झालेले असतात, म्हणजे एजिंग झालेलं असतं त्यांच्यामध्ये खूप. आणि तसे डिसऑर्डर्स पण दिसतात. तर त्याच्यासाठी आम्ही चांगलं काम केलं. आणि मग मी ब्राझील, फ्रान्स, नंतर जर्मनी इथं जाऊन आयुर्वेद सेंटर्स उभी केली आणि माझ्या स्टुडंट्सला मदत केली. आणि तिथं पण भरपूर पेशंट झाले. आणि मग ब्राझीलला मी आता दरवर्षी जाते आणि मग तिथे 2 महिने असते, एप्रिल आणि मे. तर तिथे आम्ही वुमन हेल्थ असा एक नवीन म्हणजे अवेअरनेस क्रिएट केला आहे की स्त्रियांचं आरोग्य. आणि कारण स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते आणि ती सगळ्या फॅमिलीची पण काळजी घेते. तर तिला जर आपण चांगले इनपुट्स दिले आयुर्वेदाविषयी तर ती ते सगळं फॉलो करू शकते. मग तिथं आम्ही डाएट, षड्रसयुक्त आहार, इवन आम्ही ह्याचे रेसिपीजचे वर्कशॉप्स घेतो. आणि तिथून खूपच छान म्हणजे कितीतरी आपण टाळू शकतो. आता आपल्याला माहितीच आहे की आयुर्वेदात आपण की ऑपरेटिव्स टाळू शकतो, जी गरज नाही आहे. आताचं युग असं आहे की दोन्ही आहे आपल्याकडं. एक आपल्याकडं आधुनिक सायन्स पण आहे आणि पारंपरिक आयुर्वेदाचं नॉलेज पण आहे. तर ह्याच्यातनं चूज करायचं असेल तर मला वाटतं लोकांना त्याच्यासाठी आधी आपण जागरूक केलं पाहिजे आणि त्याची माहिती दिली पाहिजे. आणि त्यांना आपल्या देशात ते खूप सुंदर आहे की आपण वेगवेगळ्या पॅथीजमधून चूज करू शकतो आणि ते सगळे ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. तर हे प्रत्येक देशात शक्य नाही आहे. तर मग तिथे आम्ही जास्त करून आहारावरती भर दिला आणि असं बघितलं की कित्येक वेळा आहार, व्यायाम ह्याच्यावरच लोक बरे होतात. म्हणजे कारण तिथं औषधं उपलब्धच नसतात. आणि मग ते आम्ही आता इथं पण वापरायला सुरू केलंय की कमीत कमी औषधं आणि जास्त करून आहाराचं मार्गदर्शन, जीवनशैलीचं मार्गदर्शन. आणि मग मी हे सगळं करत असताना मुलगी पण झाली, लग्न झालं, मग त्या सगळ्या कशा जबाबदाऱ्या हळूहळू घेत गेली? ॲक्च्युली क्लिनिक आणि लग्न म्हणजे 96 नोव्हेंबरमध्ये क्लिनिक सुरू केलं आणि जानेवारीत माझं लग्न झालं.
आणि माझा नवरा मरीन इंजिनियर आहे, तर शिपिंगमध्ये होते ते, त्यामुळं त्या बोटीवर जायला लागायचं. मी पहिले गेले काही महिने, 6 महिने मी जाऊन आले जपान, सिंगापूर आणि हे. पण तेव्हा प्रॅक्टिस पण महत्त्वाची होती. हां. तर तेव्हा थोडंसं हे झालं की बाबा आता बोटीवर जायचं का प्रॅक्टिस. पण माहिती होतं की दवाखान्यात बसल्याशिवाय ते रेग्युलॅरिटी असल्याशिवाय पेशंट पण येणार नाही. त्यामुळे ती थोडीशी तारेवरची कसरत झाली. पण घरून पण सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मग मुलगी झाली तर सासू सासरे होते, म्हणजे मी आरामात त्यांच्याकडे मुलीला सोडून बाहेर पडू शकत होते. आणि तिच्यावर खूप छान संस्कार झाले. आणि नवऱ्याने पण खूपच मदत केली. म्हणजे ते स्वतःला आयुर्वेडा म्हणतात. अरे वा, किती की छान. आयुर्वेदाचं बरंचसं ते म्हणले, चुकून मी तुझ्या क्लिनिकला बसलो तर मी सुद्धा आज सगळं सांगू अरे शकेन वा. तुझे. तर आमच्या घरामध्ये आयुर्वेद हा आहेच, म्हणजे सगळ्यांना त्याच्याबद्दल आदर आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस होती, मुलगी मोठी होत होती आणि मग मी रोटरी जॉईन केलं. आणि रोटरीमुळं एक खूप मोठा प्लॅटफॉर्म होता तो नवीन शिकायचा, सामाजिक काम कसं असतं. आणि 2002मध्ये बाबा गेले आणि त्याच्यानंतर आईनी हे सगळं काम सुरू ठेवलं होतं. मग मी रोटरी जॉईन केली आणि मग मी दर मंगळवारी सासवडला जायची आईबरोबर. तर मग मी पाहत होते, आई वेगवेगळे प्रोजेक्ट्स राबवत होती. पोंढे म्हणून एक गाव होतं, तिथं पाणी पंचायतचं काम सुरू होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबांनी सगळं आयुष्य या प्रश्नासाठी घालवलं आहे आणि त्यांनी सगळं संशोधन केलं आहे, त्याच्यावरची सोल्युशन्स काढली आहेत, म्हणजे सगळं प्रूव्ह केलेलं आहे. फक्त आता ते आपण कंटिन्यू करायला पाहिजे. इम्प्लिमेंटेशन आणि मुख्य लोकांना असली नेतृत्व आपण घडवायला पाहिजे. म्हणून बाबांनी 85मध्ये ट्रेनिंग सेंटर करायचं खळदला, असं बाबांचं स्वप्न होतं आणि त्यांनी ते केलं पण होतं. तर मी म्हटलं की ही बाबांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया. कारण ते गोटेमाळच होतं, कारण बाहेर सगळे प्रोजेक्ट चालू होते, त्यामुळे तिथं काही डेव्हलपमेंट झाली नव्हती. मग आईने आणि मी ठरवलं की आपण हे ट्रेनिंग सेंटर चांगलं डेव्हलप करूया. आणि मग तिथं काम करायला सुरू केलं. मग झाडं लावायला सुरू केलं, पाण्याची सोय केली. जो काही बाबांनी 85मध्ये बांधलेल्या बिल्डिंग्स होत्या त्या आम्ही चांगल्या केल्या. आणि अनुष्का, ते जमतंय का बघ अपलोड करायला फोटो? काही फोटोज पण आहे, दाखवता आले तर एक बघूया. मिनिट, आपण फोटोही पाहूया. बोलत त्याच्यानंतर मग सिमिलरली मी म्हटलं तसं रोटरीमध्ये पण लोकांनी खूप इंटरेस्ट दाखवला की. आणि मग 2012मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. म्हणजे जनावरांच्या छावण्या होत्या, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर. म्हणजे भीषण परिस्थिती होती या सगळ्या. आणि पुरंदरमध्ये पण अशीच परिस्थिती होती. तर आमचे कार्यकर्ते फिरत होते पुरंदरमध्ये. कुंभारवण या गावामध्ये आम्ही ठरवलं की तिथं टँकर होते, लोक तासनतास टँकरच्या लाईनमध्ये उभे होते. मग तिथं आम्ही मीटिंग्स घेतल्या, लोकांशी चर्चा केल्या आणि पुन्हा एकदा पाणी पंचायत सगळं गिरवलं. म्हणजे स्वतः हँडल केलेला तो मी पहिला प्रोजेक्ट होता 2012-13मध्ये. आई पण होतीच आणि आमची टीम होती. प्रशांत बोरावके आमचे कोऑर्डिनेटर आहेत आणि बाकीची टीम होती. प्रशांत कुंभारकर त्या गावामधलाच आमचा सहकारी. आणि मग तिथं आम्ही अगदी त्यांचे मातीचे बंधारे, त्याचं रोटरी बरोबर पण मीटिंग्स घेतल्या, त्याचा प्रोजेक्ट मांडला आम्ही आणि मग काम सुरू केलं. मग आता हे फोटो सगळे वेगवेगळे असतील, पण साधारण मग तिथं आम्ही सगळे बंधाऱ्यांची कामं केली आणि साधारण त्या कामासाठी 2,85,000 रोटरीनी दिले किर्लोस्कर चिलर्स मार्फत. आणि लोकसहभाग ह्याच्यात खूप सुंदर मिळाला. म्हणजे लोकसहभागातून 5 लाखाच्या वरती काम झालं. म्हणजे लोकांना ते काम आपलं वाटलं. तर हाच फरक आहे. म्हणजे जेव्हा एखादी सामाजिक संस्था काम करते आणि एखादं सरकारी काम होतं, तर सरकारी कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतात आणि मग तिथं जर पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही, पैसा खूप खर्च होतो, पण त्या लेवलचं काम होतं की नाही, त्या कामाची क्वालिटी कशी असते हे सगळं. कारण आज आपण बघतो की गावोगावी कितीतरी बंधारे असतात, पण ते तुटलेले असतात, नादुरुस्त असतात. म्हणजे साईट सगळ्या झालेल्या आहेत आता पूर्ण.
काम आता काय आहे तर रिपेअर करणं, डिसिल्टिंग करणं आणि ते मेंटेन करणं. तर गावाची आम्ही बांधिलकी घेतली आणि मग हे सगळं कुंभारवणचा प्रोजेक्ट झाला आणि पाऊस आला, सगळे नाले बंधारे भरले आणि त्या वर्षापासनं म्हणजे इमॅजिन कर की 2012 पासून कुंभारवणला टँकर लागलेला नाही. अरे वा. तिथं तर 2 शेतकरी असे होते की त्यांची सीताफळाची बाग होती आणि ते 25,000चं पाणी विकत घेत होते. ते पण पुरंदर उपसाचं पाणी म्हणजे जे दूषित पाणी आहे. आणि इमॅजिन कर की तिथं जनावरं ते पाणी सकाळी प्यायचे पण नाही, म्हणजे संध्याकाळी ते पाणी प्यायचे. आणि त्या सगळ्या उन्हाळ्यात आम्ही तिथं फिरलो आणि खरंच बघितलं की अरे एवढं सगळं आहे, एवढं सगळं प्रूव्हन आहे, पण लोक करत का नाहीत. आणि सरकार पण, मग सरकारी यंत्रणा पण आम्ही सामावून घेतली सगळी ह्याच्यामध्ये. तेव्हाच्या तहसीलदार होत्या, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. तर हा जो पहिला प्रोजेक्ट होता की ज्याच्यामध्ये पाणी पंचायत होतं, तहसीलदार होते, सरकारी संस्था होत्या, रोटरी होती, त्यामुळं हा प्रोजेक्ट खूप चांगला झाला. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर मग आम्ही पंचक्रोशीची डेव्हलपमेंट सुरू केली की त्या गावात पाणी निर्माण झाल्यानंतर इतर लोक सुद्धा यायला लागले की आमच्या गावात सुद्धा असंच काम करा. आणि मग त्या पंचक्रोशी, ज्याला आपण म्हणतो की 16 किलोमीटरच्या परिघातली ही सगळी गावं आहेत की एका गावातून आपण दुसऱ्या गावात चालत जाऊ शकतो. आणि गांधीजींनी हेच मांडलं होतं की आपण खेड्याकडे जाऊया, खेड्यांचा विकास करूया. आणि आज आपण खेड्यात गेलो, पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर आपण बघतो की तिथं खूप प्रश्न आहेत. आणि अशा प्रश्नामध्ये शेतकरी, हे तू मला वाटतं आली होतीस तेव्हा पण, हे सीसीटी केलंय आपण, म्हणजे कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस करतो की त्याच्यामध्ये पाणी जे असतं पावसाचं पडणारं पाणी ते थांबून, जेवढ्या वेळ आपल्याला थांबवता येईल सरफेसवर तेवढं ते खाली पेनिट्रेट होतं. युजली आपण बघतो जर सीसीटी केलं नसेल तर ते पटकन धावून जातं, नदीला मिळतं आणि पुढे निघून जातं. तर पाण्याचा आपल्याला माहितीच आहे गुणधर्म की ते एका जागी थांबत नाही. आणि नेहमी बाबा रेफरन्स द्यायचे, बळ बुद्धी वेचुनी या शक्ती, उदक चालवावे युक्ती, नाही चळण तया अंगी, धावे लवणा मागे वेगी. म्हणजे पाणी खूप वेगाने धावत असतं, त्याचा जर आपण वेग कमी करत नेला तर जे धावणारं पाणी त्याला रांगायला शिकवायचं, हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये, ह्या कामांमध्ये. आणि मग वृक्षारोपण आपण बघतो की खूप ओसाड पडलेली आहेत गावं. आणि तर झाडांचं पण हेच काम आहे की त्यांची मुळं जेवढी खोल जातात तेवढं ते पाणी नेतात मुळांपाशी. तर मग वृक्षारोपण पण आम्ही घेतो. जिथं एक देवराई प्रोजेक्ट आपण करतोय चांबळीला की ज्याच्यामध्ये आपण 4,000 झाडं उभी केलीत. तिथं पाण्याची सोय आहे, म्हणजे 3 वर्ष आपल्याला ड्रिपनी पाणी द्यायला लागतं झाडांना. ती जर सुविधा, काय होतं, वृक्ष मोठ्या प्रमाणात लावले जातात पण त्यांची निगा ठेवणं, त्यांना पाणी देणं आणि संगोपन करणं लहान मुलासारखं, तर 3 वर्ष त्यांची काळजी घेतली तर नक्कीच जंगल तयार होऊ शकतं. हे चांबळी प्रोजेक्टवरनं दिसतंय आपल्याला. आणि मग आत्ता सगळ्यात रिसेंट आम्ही प्रोजेक्ट केला तो म्हणजे पंचक्रोशी सुविधा केंद्र आपण तयार केलं की त्याच्यामध्ये शेंगा फोडण्याचं मशीन, तेलाचा घाणा, डाल मिल, की तुमचं जे उत्पादन निघतंय. आज काय होतंय, एखाद्या गावाची आपण आयात आणि निर्यात पाहिली तर तुम्ही आयातच जास्त करताय, म्हणजे तुम्ही खाद्यतेलं विकत घेता, तुम्ही डाळी विकत घेता आणि निर्यात तुम्ही तुमचं पाणी निर्यात करता. म्हणजे त्याच्या मागे शेतकऱ्याला फायदा मिळतो असं नाही. आपण बघतो की मधली जी हे आहे मार्केट आणि शेतकरी, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला खूपच कमी पैसे मिळतात. आणि त्याच्या मागचे जर आपण सगळे कष्ट बघितले तर तो मोबदला काहीच नाही. म्हणून शेतीचं गणित हे नेहमीच तोट्याचं असतं. तर ते आपल्याला कसं रिव्हर्स करता येईल ह्याच्यासाठी मग गावोगावी छोटे छोटे उद्योग उभे राहिले पाहिजे. म्हणजे आपण हे जे सगळं सेंट्रलाइज केलंय, आज आपण हिंजवडी उभं केलंय, पण हिंजवडीपेक्षा एक कंपनी जर आपण एखाद्या 5 गावांमध्ये टाकली असती तर आज ही कोरोना झालंच नसतं. कारण हे डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंटचं मॉडेल जोपर्यंत आपण ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला भविष्यात सातत्याने ह्या चॅलेंजेस आपल्याला येत राहतील असं मला वाटतं. आणि आईचं पण हे स्ट्रॉंग म्हणणं असतं आणि वारंवार मार्गदर्शन पण असतं ह्या सगळ्या. गेल्या वेळेच्या आपल्या बोलण्यात तू एक छान वाक्य बोलली होतीस की पाण्याला सुद्धा समान अधिकार आहे, प्रत्येकाला समान पाणी मिळालं पाहिजे.
आणि तो विचार तुम्ही राबवताय हो, की म्हणजे आपण म्हणतोच की गरिबी आणि श्रीमंती याला छेदणारी रेषा म्हणजे पाणी. तर जिथं पाणी आहे तिथं विकास आहे. पण अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये हेच झालंय. म्हणजे ऊसाला हमी भाव आहे, इतर पिकांना नाही आहे. आणि ऊसाला इतर पिकांपेक्षा 10 पट पाणी जास्त लागतं. Right. तर बाबा नेहमी म्हणायचे की महाराष्ट्राला डायबिटीज झालेला आहे. आणि आपण बघतो आता पेशंट्स पण डायबिटीज, हायपरटेन्शन हे वाढतातच आहे. अरे. तर आपण जर नियंत्रण केलं, आणि आयुर्वेद पण तेच सांगतो, तर मला हे फार आवडतं दोन्ही ह्याच्यामधलं, की मी जेव्हा आयुर्वेद शिकले आणि मी जेव्हा पर्यावरण आणि बायोडायव्हर्सिटी आणि हे शिकले, तर त्याच्यामध्ये एक साम्य आहे की आयुर्वेद पण तेच सांगतो की तुम्ही नैसर्गिक जीवनशैली ठेवा. आणि जेव्हा तुम्ही नैसर्गिक जीवनशैली ठेवता, खरंच तुम्ही शोषण कमी करता पृथ्वीचं. आज आपण जे शोषण चालवलंय आणि आपण परत काहीच देत नाही या आपल्या पृथ्वीला, आपण परत काहीच देत नाही. Exactly. तर ते जर आपल्याला करायचं असेल, आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला बरेच CSR पार्टनर्स भेटले. टेक महिंद्रा सारखी कंपनी आहे, टाटा कम्युनिकेशन्स आहे, नंतर थायसेन ग्रुप होती, बरेच आमचे पार्टनर्स असतात. तर ते सगळ्यांची इच्छा असते की त्यांचे एम्प्लॉईज पण येऊन आमच्या प्रोजेक्ट्समध्ये कामं करतात. मग आम्ही त्यांना एक दिवस पूर्ण कॅम्पसमध्ये वृक्षारोपण, वॉटर फूटप्रिंट्स काय असतात, आपली जीवनशैली आणि पाणी ह्याचा कसा संबंध आहे ह्याचं लेक्चर घेतो. आणि आम्ही बघतोय की वर्षानुवर्ष ते आमच्याकडे येत आहेत आणि त्यांचं खरंच लाईफस्टाईल बदलायला लागलं. अरे वा. नंतर आयुर्वेदचा एक गुरुकुल म्हणजे कोल्हटकर प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आपल्याकडं, की त्यांचं असं छान होतं. वैद्य गाडगीळ सर आणि मधुरा मॅडम, नंतर कोल्हटकर स्वतः ते आले आपल्याकडं आणि ते म्हणाले की आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो की आयुर्वेद कसं जगायचं, तरच तुम्ही दुसऱ्यांना शिकू शकता. बरोबर. जे आपण स्वतः एक्सपेरिमेंट करतो ते आपण दुसऱ्यांना ठामपणे सांगू शकतो की ह्यानी फरक पडतो. तर आयुर्वेदिक दिनचर्या काय आहे, आणि मग ते विद्यार्थी अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. मस्त. तर हे एक आमच्यासाठी पण आय ओपनर होतं की असं छान गुरुकुल पद्धतीने मुलं शिकू शकतात. आणि पुढं आमचं हेच विजन आहे की बाबा गुरुकुल पद्धतीने चांगलं आपण शिकू शकतो, पर्यावरणाबद्दल, आयुर्वेदाबद्दल. मग वनस्पतींचं वैविध्य आहे. कॅम्पसमध्ये आता आम्ही कमी पाण्यावर येणारी सगळी झाडं लावली. तर आवळ्याला पण खूप कमी पाणी लागतं. आवळा हा म्हणतात की वृक्ष अमृताचा. तर हे सिद्ध झालंय. म्हणजे आवळा लागवडीपासून त्याच्या प्रक्रियापर्यंत, म्हणजे मोरावळा, च्यवनप्राश असं आम्ही महिलांना प्रशिक्षण पण देतो. आणि ते सगळं शहरामध्ये उपलब्ध पण करतो चांगल्या ह्याच्यासाठी. तर असे विविध प्रोग्रॅम्स आपण घेतो महिलांसाठी, तरुण युवकांसाठी, की जे गावातच राहतील. आज म्हणजे सगळ्यांना ही गंभीर सिच्युएशन आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करायची नाही, त्यांना पण ऑफिसमधले जॉब्स हवेत, IT मधले जॉब्स हवेत. तर हे जे नॉलेज आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला पाहिजे. म्हणजे आज खळदच्या ट्रेनिंग सेंटरला 10 देशातले विद्यार्थी एका वेळी होते आमच्याकडं शिकत. तर एक आपण कुसुम मोडक म्हणून आहे, त्यांनी योग आणि आयुर्वेद असं दोन्ही शास्त्र कंबाईन करून आयुर्वेदिक योगा मसाज थेरपी अशी डेव्हलप केली. आज त्या 83 वर्षाच्या आहेत, पण त्यांना कुठलीही गोळी चालू नाही आहे आणि एकदम छान त्या नैसर्गिक जीवनशैली जगतात. फोटो दिसतात त्या कुसुमताई आहेत. ह्या कुसुमताई आहेत. हो. आणि 2000 मला आठवतं 13 मध्ये मी हा कोर्स केला योगा मसाजचा, आणि तेव्हाच आपलं खळदचं ट्रेनिंग सेंटरचं पण काम चालू होतं. तर हा कोर्स कोरेगाव पार्कमध्ये व्हायचा. तर मग आमचं ठरलं, कुसुमताईंशी मी बोलले की आम्ही ट्रेनिंग सेंटर डेव्हलप करतोय, आणि मग त्या म्हणाल्या की पुढच्या वर्षी आपण ट्रेनिंग तिकडे घेऊया. अरे वा. मग आम्ही तयारी सुरू केली. मला आठवतं ते अगदी आमचा तसा बॅरन होता परिसर, पण कुसुमताईंचे पण आशीर्वाद मिळाले आणि आज जगभरातनं लोक तिथे येतात, 15 दिवस राहतात, कम्प्लीट व्हेजिटेरियन जेवतात, भाकरी खातात. आणि ते पाहून मग आपले लोक येतात त्या कोर्सला. म्हणजे आपल्याकडे असं पण असतं थोडंसं की जोपर्यंत आपल्याला परदेशातून शिक्का मिळत नाही तोपर्यंत लोक आपलं सायन्स एवढं मोठं आहे हे त्यांना समजून येत नाही किंवा मान्य होत नाही. तर मी बघते माझे कितीतरी देशांमध्ये आता आहेत फॉलोअर्स, आणि ते हो, आणि ते स्वतः सुद्धा ते सगळं फॉलो करतात. परदेशात पण आम्ही कोर्सेस घेतो.
आणि आता चाललंय की आता ऑनलाईन कोर्स चालू होता आयुर्वेदाचा, थेरपिस्टचा, आणि ओके. त्यांना सगळ्यांना आता लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा जेव्हा फ्लाईट सुरू होती ओके. तेव्हा त्यांना सगळ्यांना यायचंय आपल्याकडे. Great. हे शेतकरी सुविधा केंद्र जे सुरू केलं त्याचं आहे. नंतर चांबळीला मी म्हणलं तसं आम्ही बांबू लागवडीवर आता काम करतोय ज्ञानप्रबोधिनी बरोबर. तर एक नंतर ही एक पोंढे म्हणून मी जे मगाशी सांगितलं हा. तिथं प्रोजेक्ट झाला. तर हे धनगर जोडपं आहे. त्यांची जमीन होती पण त्यांनी ती कधीच कसली नव्हती कारण त्याला पाणीच नव्हतं. पण पोंढ्याची जेव्हा सामुदायिक उपसा सिंचन योजना झाली तेव्हा त्यांच्या शेतीला पाणी आलं आणि त्यांनी पहिल्यांदा आयुष्यात शेती केली आणि भरभरून फुलं लावली आणि त्यांना खूप चांगलं आणि हे समाधान असतं. शेवटी एक जो समाजातला बाबा नेहमी म्हणायचे की आपल्याकडे ब्रेन ड्रेन होतो की लोक शिकतात, सगळ्या देशाचे त्याच्यामध्ये रिसोर्सेस जातात पण ते परदेशात निघून जातात आणि मग त्याचा तुमच्या देशाला त्याचा काहीच फायदा नाही. तर आम्हाला पण भरपूर स्कोप होता, परदेशात जाऊ शकलो असतो, तिथं सेटल होऊ शकलो असतो. पण नेहमीच आठवतं की बाबा नेहमी म्हणायचे की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे, तो एक स्वाभिमान आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं बाबा असताना मी जेवढं फॉलो केलं नाही तेवढं आता रोज त्यांची सगळे प्रिन्सिपल्स आठवतात आणि ते करत राहायला ते मोटिवेट करतात. कारण एवढं त्यांनी हे केलंय. ह्याच्यामध्ये अडचणी खूप आल्या, खूप वेळा डिप्रेशनमध्ये पण जातो आपण की कधी कधी ही सगळी सिस्टीमच अशी असते की त्याच्यामध्ये आपल्याला पण नाही म्हणलं तरी आपण एवढे जरी माहिती आहे आपल्याला तरी आपल्याला सुद्धा येतं कधी कधी डिप्रेशन. पण ह्याच्यावेळी तुमच्यासारख्या सगळ्या मित्र मैत्रिणींचा पाठिंबा असतो, गाडीमध्ये बसतो आणि किती कूल केलं पण आणि सगळ्यांची कौतुकाची थाप असते आणि ही खूप महत्वाची असते असं मला वाटतं की आज तू जो इंटरव्ह्यू घेते की त्यांनी अजून आम्हाला प्रोत्साहन मिळतं की हे चांगलं काम आपण चालू ठेवायला पाहिजे. मला आठवतं म्हणजे एकदा आम्ही असंच भेटायला गेलो होतो तेव्हा नदी पुनरुत्थानासाठी स्थानिक मुलांना हाताला धरून ते एक पथनाट्य केलं होतं. फार छान पथनाट्य होतं आणि तेव्हा आम्ही करा संवर्धन. आपल्याकडे प्रत्येक नद्या म्हणजे महाराष्ट्रात धरणं खूप झाली आहेत पण आपण म्हणतो मॅक्झिमम धरणं महाराष्ट्रात आहेत पण आज 30% क्षेत्र आपण देऊ शकतो पाणी आणि आपल्या नद्या कोरड्या पडतायत. म्हणजे हे सगळं आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत हे सुद्धा आपल्यासमोर हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक जण आपला थोडासा हातभार लावू शकतो. शहरात राहणाऱ्या लोकांसाठी पण आम्ही ऑप्शन्स देतो की तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही दर 15 दिवसांनी देवराईसाठी कॉन्ट्रीब्युशन करू शकता, स्वतः श्रमदान देऊ शकता. आम्ही कॉलेजेसमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचा कोर्स पण केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही 16 तासाचा कोर्स आहे तो ऑनलाईन आणि त्याच्यातून बऱ्याच विद्यार्थी पण ह्याच्यातून घडतात. हे छान केलं तुम्ही. तरुण मुलांना थोडंसं ज्ञान असलं की कसं होतं की थोडीफार माहिती असली तर त्याच्याबद्दल इंटरेस्ट निर्माण होतो. जे काही आपल्याला माहितीच नसतं त्याच्याबद्दल मग मुलं अनभिज्ञ राहतात. हे छान तुम्ही केलं. तर असे वीकली पण कोर्सेस मुलांसाठी छोटे छोटे गेट टुगेदर्स ठेवत जा की जिथे पालक पण आपल्या मुलांना घेऊन येऊ शकतात. निसर्ग सहल म्हणून विद्यार्थ्यांसाठी असते तर शाळेतले विद्यार्थी पण येतात. म्हणजे एकदा ऑर्किड स्कूल मधली मुलं आली होती पुण्यातल्या आणि मग त्यांचे प्रश्न खूप छान होते आणि मुलं जेव्हा निसर्गात येतात तेव्हा खरंच त्यांचं इतकं ओपन होतं माइंड आणि ते म्हणाले का नाही आपल्याकडे अमेरिकेसारखी शेती, का नाही असं. तर आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, इतर देश कुठं आहेत, आपला विकसनशील देश आहे, त्याच्यासमोरचे चॅलेंजेस काय. जेवढं लवकर आपण मुलांना ह्याला एक्सपोज करू तेवढे लवकर मला वाटतं आपला देश चांगला ते सोल्युशन्स शोधून काढतील ह्या सगळ्यासाठी. म्हणजे शिक्षण आणि डेव्हलपमेंट हे कुठेतरी आपण सांगड घालायला पाहिजे त्याची. म्हणजे आपल्याकडे एवढी सगळी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर ती मुलं ह्या विकासासाठी मदत नक्की करू शकतात. खरी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला एक सामाजिक भान लहानपणापासून तयार व्हायला लागलं. जसं तुमचं झालं तसं घरामध्ये पालकांनी पण एकमेकांशी या गोष्टी बोलल्या पाहिजेत की या गोष्टी करू शकतो. किंवा मुलांना प्रत्येक वेळेला मॉलमध्ये नेताय तर तुम्ही एक वेळेला तुम्ही त्यांना अशा ठिकाणी पण न्यायला हवं की जिथे आपली गरज आहे पर्यावरणाला किंवा जे कोण तिथे राहतात त्या लोकांना त्यांच्या श्रमदानाने म्हणा, मुलांच्या एका दगडाने म्हण किंवा एखाद्या झाडाने जर तिथला एरिया छान होणार असेल तर त्या मुलांना पण त्या कौतुकच वाटणार. त्याच्या नेक्स्ट जनरेशनसाठी तुझ्या माझ्यासारख्या पालकांना पण हे खरं ब्रेन स्टॉर्मिंग आहे हे लेक्चर आत्ताचं.
आणि हे आणि असंच- आपल्या सेंटरचं अंतर पण पुण्यापासून अगदी 1 तासात आपण तिथं पोहोचू शकतो. ओके. तर 1 दिवसासाठी तुम्ही येऊन तिथं राहू शकता. आयुर्वेद सुद्धा लोक एक्सपिरियन्स करू शकतात. तिथे राहून निसर्गामध्ये आपण पंचकर्म थेरपीज देतो. Great. आणि तिथं पण आपण थेरपिस्ट ट्रेनिंग कोर्स पण घेतो. म्हणजे ग्रामीण महिलांना, इतरांना हे एक उत्तम व्यवसायाचं साधन होऊ शकतं. म्हणजे तुम्ही तुमचा जॉब सांभाळून पंचकर्म ट्रेनिंग आणि इतरांना ते करू शकता. हे आता सगळं. सध्या आणि शिवाय त्याच्याशिवाय तू तुझ्या आयुर्वेदातली पण कामं करतेच आहे ना, थेरपिस्ट सुद्धा. हो. थेरपिस्टचा इथे पण पुण्यामध्ये काही कोर्सेस हो. चालतात किंवा छोट्या मोठ्या औषधी निर्माणामध्ये आहेच. आता कल्याणीच्या मदतीनं पण बरीचशी औषधं हो. पण निर्माण करायच्या विचारात आहे. माझी मुलगी पण आयुर्वेदलाच आहे 4थ्या वर्षाला आणि ती खूप उत्साही आहे आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच कुटुंबाची खूप मदत असते. ग्रेट ग्रेट. तर असा हा तिचा प्रवास आहे. हा असा चालत राहावा आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांतर्फे आपण सगळेजण एक कॉन्ट्रीब्युशन द्यायचं की आपल्या घरातले छोटे छोटे गेट टुगेदर्स असतात ते अशा ठिकाणी आपण करू शकतो. कारण तिकडे गेलं ना की तिच्या त्या प्रोजेक्टवरचे सगळेजण आहेत. उदाहरणार्थ प्रशांत बोरावके असे गाडी जरी चालत असतील तरी सांगतात तो तारेवर बसला ना, तो पांढरा पक्षी त्याचं नाव हे. मग मध्येच जाताना अगदी त्या एखाद्या जे काय पाणवठ्याच्या तिथे तो 4 पक्षी दाखवणार. ते हे सगळं जे आहे ना हे फार मोठं नवलाईच आहे तिकडे जाऊन बघण्यासारखं. तेव्हा आपण सगळेजण तिकडे जात राहूयात, तिला मदत करत राहूयात आणि मोटिवेट करत राहूयात. सोनाली, तुझ्यामुळे पण आम्हाला खूप दिशा कळतात आणि एवढ्या सगळ्या व्यस्त याच्यामध्ये पण सगळंच कसं जमू शकतं ह्याचं मात्र मला अगदी कोड आहे की घर पण अरे किती छान मॅनेज करते, अरे आयुर्वेद पण किती छान मॅनेज्ड आहे आणि एवढं मोठं काम पण. त्याच्यामुळे हा खूप आमच्यासाठी मस्त मला वाटतं motivating स्त्रियांमध्ये lecture आहे. ही शक्ती जास्त असते आणि हा स्त्री शक्तीचा आठवडा आहे. हा, म्हणूनच तर, आजचा दिवस. त्यामुळे तो अजून प्रेरणा देणारा असतो. एका दुर्गेसाठी. ओके. तर तुला शुभेच्छा या कामासाठी, आमच्यासाठी, आयुर्वेदासाठी आणि समाजासाठी, पाण्यासाठी, सगळ्यांसाठीच काम करत राहा आणि आम्हाला पण घेऊन चल पुढे. आणि ह्याच्यासाठी फक्त मी सांगणार आहे, तुम्हाला एक गाणं म्हणणार आहे आज. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, हा पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला, वाट मध्ये काट कुट बोचती देला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. जो वळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, जो वळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई. जो हत्याराच फुलावानी घाव भिखाई, गळ्यामध्ये पडेल त्याच्या माळ विजयाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. नमस्कार, सगळ्यांनी छान ऐकलं.